मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, 10 माजी नगरसेवकांसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश, शिवसेनेच्या माध्यमातून मोदी शहांचे हात बळकट करायचे, देवरांची प्रतिक्रिया. पूर्वीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये फरक, मोदींच्या चांगल्या कामाचा काँग्रेसनं कायमच विरोध केला, शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर देवरांची काँग्रेसवर टीका. हा पक्षप्रवेश म्हणजे ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है, मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य. भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले, लक्ष वळवण्यासाठी यंत्रणांची भीती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत आहेत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. मिलिंद देवरा यांना माझ्या शुभेच्छा, भाजपसह मित्रपक्ष आता काँग्रेसमय झालेत, देवरांच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचा टोला. महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार, देवरांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचा दावा, तर पुढील 15 दिवसांमध्ये अपेक्षित नाही अशी लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, गिरीश महाजनांनी दिले संकेत. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा, कोणी दुसऱ्याच्या बापाचा तर कोणी काकाचा पक्ष चोरतो, संजय राऊतांचा शिंदेसह अजित पवारांवर हल्लाबोल. ठाकरेंनी घरात बसून राज्य मागे नेलं म्हणून आम्ही त्यांना पलटवलं, सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी टीका करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. संजय राऊतांची इंद्रिय निकामी झाल्यानं बेताल वक्तव्य, आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला दिलं हे बघावं, अन्यथा राऊतांच्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्हाला करावं लागेल, अमोल मिटकरींचा पलटवार. अमरावतीमधल्या महायुतीच्या बैठकीला जाणार नाही, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाहीतर गेम करू, बच्चू कडूंचा इशारा. मंत्री नारायण राणेंविरोधात पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, राणेंच्या शंकराचार्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक. कुणाची जात काढणं आपली संस्कृती नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, मावळ्यांच्या जातींचा उल्लेख केल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मंत्री भुजबळांना सल्ला. भुजबळांना डोकं राहिलं नाही, भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, जरांगेंचा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल. शंकराचार्यांबाबतचं नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं, भाजपने 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी, संजय राऊतांची मागणी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा.